Standard 8th Subject General Science, Unit 8th Metals and Non-Metals, Subunit Physical Properties of Metals. Students, in previous video we have seen chapter number 6, Composition of Matter. We completed that chapter in previous video. I hope all of you solved exercise of that chapter. Now in this today's video we are going to start a new chapter, that is metal and non-metals. Okay, metals and non-metals. So before to start this, there are some questions. So can you recall the answers of this question? See here. First question, what are the three types in which elements are generally classified? What are the three types? So there are three types. Elements are generally classified into three different groups, and that are metals, non-metals, and third one is a metalloid. Then see, next question is, what are the metals and non-metals that we use in everyday life? So there are different types of things or objects in that. Metals, steel, copper, then aluminium, all these are metals, and non-metals are charcoal, carbon, so that is a non-metal objects. See here, all the objects are materials in the world. They are made up by elements, compounds or their mixtures. सगळे जे एलिमेंट्स, सगळे जे काय ऑब्जेक्ट्स आहेत किंवा मटेरियल्स आहेत इन द वर्ल्ड, दे आर मेड अप बाय आयदर बी एलिमेंट्स और कंपाउंड्स अँड देअर मिक्सचर्स, म्हणजे मूलद्रव्य, संयुगे किंवा मिश्रणे यांच्यापासूनच काय होतात हे सगळे ऑब्जेक्ट जे आहेत किंवा मटेरियल तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सायंटिस्ट क्लासिफाईड all these elements into three general types, and that types are metals, non-metals and metalloids. सायंटिस्टनी सगळे जे एलिमेंट्स आहेत तर त्यांना तीन जनरल ग्रुप्समध्ये काय केलं आहे किंवा टाईप्समध्ये क्लासिफाय केलेलं आहे. दॅट टाईप्स आर मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड. सो फर्स्ट सी मेटल्स. See, metals, gold, silver, iron, copper, aluminium, magnesium, calcium, sodium, platinum. So all platinum, all these are the examples of metals. हे सगळे examples कशाचे आहेत? मेटल्सचे आहेत. Metals have luster. आता मेटल्सच्या काही प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती असतील. त्याच्यापैकी मेटल्सना काय असतं? लस्टर, म्हणजे चकाकी असते. तुम्ही पाहिलं असाल आपल्या घरी पण आपण काय करतो, काही तांब्याच्या वगैरे भांडी आपण वापरतो तर घासल्यानंतर काय होतं, ते चकाकतात. किंवा सिल्वर असेल, म्हणजे चांदीच्या वस्तू असतील त्या आपण थोड्या स्वच्छ केल्या की काय होतात, चकाकतात. सो मेटल्स हॅव लस्टर. वायर और शीट कॅन बी फॉर्म फ्रॉम दे आर मेड अप ऑफ मेटल्स. आणि आपल्या घरामध्ये जे इलेक्ट्रिसिटीसाठी वापरण्यात येणारे जे कॉपर वायर आहे किंवा इतर ज्या काही वायर्स आहेत, सो दे आर मेड अप बाय मेटल्स. किंवा शीट्स, पत्रे असतात तर ते पण काय होतात, मेटल्सपासून तयार केलेले असतात. म्हणजे वायर्स किंवा शीट जे आहेत, पत्रे, हे मेटल्सपासूनच काय होतात, तयार होतात. मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. बघा घरी बघा तर वेगळ्या धातूंच्या वस्तू ज्या वापरलेल्या असतात आपण घरी, बऱ्याच वेळेला
जे स्वयंपाक करण्यासाठी वगैरे त्याच्यामध्ये हीट काय केले जाते, कंडक्शन आहे, तर ते इझिली होतं. अशा वस्तू वापरल्या जातात. सो दे आर मेड बाय मेटल्स. त्या काय असतात, मेटल्स असतात, म्हणजे धातूच्या असतात. सो मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट. अल्सो दे आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी जी आहे तर ती पण कंडक्शन करणे हा त्यांचा काय आहे, प्रॉपर्टी आहे. म्हणजे कॉपर वायर्स वापरले जातात इलेक्ट्रिसिटीसाठी, तर ते काय आहे. सो दीज मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. Metals lose their valence electrons to produce positively charged ions and that are cations. मेटल्स काय करतात बघा, त्यांच्यामध्ये जी व्हॅलन्सी असते, म्हणजे जे आउटरमोस्ट शेलमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते लूज करतात, म्हणजे देतात. आणि त्यांच्यामुळे इलेक्ट्रॉन्स कमी झाल्यामुळं, म्हणजे निगेटिव्हली चार्जड पार्टिकल्स कमी झाल्यामुळं त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो आणि त्याला कॅटायन्स असं म्हटलं जातं. सो दे आर कॅटायन्स. त्यांना कॅटायन्स म्हटलं जातं. सी हियर, दीज आर सम जनरल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. नाव सी हियर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल. मेटलच्या काही भौतिक गुणधर्मांविषयी आपण पाहूयात आता. फिजिकल प्रॉपर्टीमध्ये फर्स्ट बघा, फिजिकल स्टेट जी आहे ही प्रॉपर्टी आपल्याला सांगता येईल. याच्यामध्ये काय फिजिकल स्टेट असते पहा. फर्स्ट वन इज द फिजिकल स्टेट. See here, physical state under the ordinary temperature metals stay in solid state. तर जेव्हा ऑर्डिनरी कंडिशन असते, म्हणजे रूम टेम्परेचर आहे, तर अशा ऑर्डिनरी सर्वसामान्य तापमानाला मेटल्स जे आहेत तर ते सॉलिड स्टेटमध्ये प्रेझेंट असतात. हवेवर मेटल्स लाईक मर्क्युरी अँड गॅलियम. इथे एक्झाम्पल काय दिले बघा. एक्झाम्पल्स are mercury and gallium. So these are the two metals. They are exceptional metals because they are in the liquid state. हे एक्सेप्शनल काय आहेत, कारण कुठल्या स्टेटमध्ये हे लिक्विड स्टेटमध्ये असतात. So these two metals are in the liquid state. Otherwise all other metals are in the solid state. So this is the physical state of the metals. So all other metals are in the solid state at room temperature. Only exceptional cases are mercury and gallium. These two are liquid in the liquid state at the room temperature. Even room temperature जेव्हा असतं तेव्हा पण आपल्याला हे काय दिसतात, लिक्विड स्टेटमध्ये दिसतात. So you might have seen the doctor's pressure gauge to measure the blood pressure during your visit to dispensary, accompanying your relative etc. तर कधी तुम्ही दवाखान्यात गेला असाल तर तेव्हा डॉक्टर्स काय करतात, ब्लड प्रेशर काय करतात, मेजर करतात. तर तेव्हा तिथे एक गॉज असतो. तर इन दॅट you might have seen the gray colored liquid that is present in the glass tube. तर त्या ग्लास ट्यूबमध्ये एक ग्रे कलरचं लिक्विड तुम्हाला कदाचित पाहिलेलं असेल. सो व्हॉट इज दॅट मेटल. सो दॅट इज अ मर्क्युरी. तो मेटल काय असतो, मर्क्युरी असतो, जो लिक्विड स्टेटमध्ये असतो. ब्लड प्रेशर मेजर करण्यासाठी इवन थर्मामीटर जे आहेत तर थर्मामीटरमध्ये बऱ्याच वेळेला काय होतो, या मेटल म्हणजे या मर्क्युरीचा यूज केला गेलेला असतो. सो दिस इज द फर्स्ट so about the physical state of the metal. Now second one is a luster. Second property, that is the luster. So the copper vessels at your home, scrub them with a lemon
अँड रिन्स विथ वॉटर. तुमच्या घरी तांब्याच्या काही वस्तू असतील तर त्या वस्तू ज्या आहेत तर त्या लिंबूच्या साहाय्याने काय करा, त्याला घासा, स्क्रब करा आणि पाण्याने ते काय करा, धुवून टाका. अँड ऑब्झर्व द लस्टर बिफोर अँड आफ्टर क्लिनिंग. तर धुण्यापूर्वी आणि धुतल्यानंतर काय करायचं, त्याच्यामध्ये कशी चकाकी दिसते, लस्टर कसा दिसतो हे तुम्ही बघू शकता, ऑब्झर्व करू शकता. लाईट गेट्स रिफ्लेक्टेड फ्रॉम द क्लीन्ड or freshly cut surface of the metal and the metals looks lustrous. जे स्वच्छ धुतल्यानंतर म्हणजे क्लीन केल्यानंतर हे जे मेटलचे सगळे ऑब्जेक्ट्स आहेत तर त्याच्यावरून लाईट का होतो, रिफ्लेक्ट होतो आणि ते चकाकतात. किंवा फ्रेशली कट केलेला म्हणजे नुकताच कट केलेला एखादा मेटलचा ऑब्जेक्ट असेल तर त्याच्यामध्ये पण आपल्याला हा लस्टर जो आहे तर ते दिसतं. सो these metals are lustrous म्हणजे हे चकाकीपणा असते, ही काय आहे. सो दिस इज द प्रॉपर्टी ऑफ मेटल. ही काय आहे, मेटलची एक प्रॉपर्टी आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. सो लस्ट्रस और लस्टर इज अ प्रॉपर्टी ऑफ मेटल. नाउ नेक्स्ट वन इज अ हार्डनेस. Hardness, see here, generally metals are hard. जनरली सगळे मेटल जे आहेत तर ते काय आहेत, हार्ड आहेत. दॅट आर नॉट सॉफ्ट. आता इथे जनरल शब्द वापरला म्हणजे सर्वसामान्यपणे सगळे जे मेटल्स आहेत तर ते कसे असतात, हार्ड असतात. एक्सेप्शनल केसेस आहेत फक्त सोडियम अँड पोटॅशियम. सो हियर एक्झाम्पल, सी हियर, सोडियम and potassium, these two metals are soft. हे कसले metals आहेत, these are the soft metals. These two are soft metals. So these are even easily cut by knife. हे इझिली काय होतात, नाईफने सुद्धा म्हणजे चाकूच्या सुरीच्या साहाय्याने सहजपणे काय होतात, हे कट केले जाऊ शकतात. इतके काय असतात, हे सॉफ्ट असतात. अदरवाईज ऑल अदर मेटल्स आर हार्ड मेटल्स. बाकीचे सगळे मेटल्स जे आहेत जनरली हे कसे असतात, हार्ड असतात. दॅट आर नॉट सॉफ्ट. सो दिस इज द हार्डनेस इज द प्रॉपर्टी ऑफ मेटल. नाउ नेक्स्ट सी डक्टिलिटी. फोर्थ वन इज ductility. So these properties, see here, you have even gone to the goldsmith shop. कधीतरी तुम्ही सोनाराच्या दुकानामध्ये गेला असालच तर तिथे तुम्हाला सोनं किंवा चांदीचे काही असे काही वस्तू असतात, दागिने असतात. तर सोनार त्याला काय करत असतो, त्याच्यापासून सुंदर दागिने तयार केलेले तुम्ही पाहिले असतील. So have you seen the goldsmith making wire of gold or silver? तर याच्यापासून बारीक अशा तारा तयार केलेल्या तुम्ही कधी बघितल्यात का पहा. So even when metal is pulled through the hole, its wire is formed. तर एखाद्या होलमधून मेटलला आपण काय केलं, पुल केलं म्हणजे तेवढ्याच फोर्सने, तर त्या मेटलची काय तयार होते, वायर तयार होते. सो दिस इज प्रॉपर्टी, इट इज कॉल्ड एज अ डक्टिलिटी. सो हियर डक्टिलिटी, व्हॉट इज डक्टिलिटी, मेकिंग वायर्स. सो when we pull metals through the hole, so we make that metals as a wire तयार करतात. that property is called as the ductility. त्या प्रॉपर्टीला डक्टिलिटी असं म्हटलं जातं. सो दिस इज द डक्टिलिटी प्रॉपर्टी ऑफ द मेटल. नाव नेक्स्ट वन इज अ मॅलिएबिलिटी. फिफ्थ प्रॉपर्टी इज malleability. The property is a malleability. Here see, take an
एरनं नेल एक लोखंडाचा खिळा घ्या. प्लेस इट ऑन द प्लॅटफॉर्म अँड कीप ऑन हॅमरिंग इट. तो काय करायचा, एका सरफेसवर एका पृष्ठभागावर ठेवा आणि त्याला हॅमरने हातोड्याच्या सहाय्याने त्याला काय करा, हॅमरिंग करा, म्हणजे त्याच्यावर ठोकायला सुरुवात करा. सो हिअर आफ्टर सम टाईम यू विल सी द थिन शीट फॉर्मिंग. काही वेळानंतर ठोकल्यानंतर किंवा हॅमरिंग केल्यानंतर तुम्हाला तिथे काय होतं, एक शीट तयार झालेलं, म्हणजे तिथे काय होतं, त्याचा पत्रा तयार झालेला तुम्हाला दिसतं. सो दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज अ मॅलिएबिलिटी. त्या प्रॉपर्टीला मॅलिएबिलिटी प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. सो मेकिंग शीट्स ही प्रॉपर्टी म्हणजे काय बघा, मेकिंग शीट. शीट्स म्हणजे काय, पत्रा तयार करता येणे. म्हणजे जसं वायर तयार करता येते, जेव्हा पूल करतो तेव्हा त्याच्या वायर तयार होतात, तसं त्याला हॅमर केल्यानंतर, मेटल्सने हॅमर केल्यानंतर त्याचे काय होतात, शीट्स तयार होतात. सो दिस इज द प्रॉपर्टी ऑफ मेटल. ही काय आहे, मेटलचीच एक प्रॉपर्टी आहे असं आपण सांगू शकतो. नाव नेक्स्ट प्रॉपर्टी सी कंडक्शन ऑफ हीट. 6th one is कंडक्शन ऑफ हीट. हीट कंडक्शन म्हणजे उष्णतेचे वहन करणे. सो फॉर दॅट डू वन स्मॉल ॲक्टिव्हिटी. टेक अ कॉपर प्लेट, फिक्स सम वॅक्स at its one end, heat the another end and observe what happens. एक काय करा, एक कॉपरची पट्टी घ्या, तर त्याला एका बाजूला वॅक्स म्हणजे मेण लावायचं आणि त्याची जी दुसरी बाजू आहे तर ती काय करायची, त्याला हीट द्यायला सुरुवात करायची आणि थोड्या वेळाने काय होतं याचं तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता. तर इथं काय होतं बघा, थोड्याने काय होणार आहे, व्हॉट इज द ऑब्झर्वेशन्स. तर ते वॅक्स जे आहे तर ते काय होतं, मेल्ट होतं थोड्या वेळाने. असं का झालं असेल बघा, कारण हीट आपण एकाच काय केली आहे, एंडला दिलेली आहे, म्हणजे एकाच बाजूला दिलेली आहे. बट ती हीट काय होते, ट्रान्सफर होते वन फ्रॉम द वन एंड टू द अनदर एंड. एका बाजूनी ती हीट काय होते, दुसऱ्या टोकाला ती जाते. तो मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट. हीटचे काय असतात, ते सुवाहक आहेत असं आपण म्हणू शकतो. मेटल्स जे आहेत तर ते सिल्वर, कॉपर, ॲल्युमिनियम आर द बेस्ट कंडक्टर्स ऑफ द हीट. हे एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील. कोणकोणते बघा, सिल्वर, कॉपर आणि ॲल्युमिनियम. ऑल दीज आर द बेस्ट कंडक्टर्स. हे कसले कंडक्टर्स आहेत, बेस्ट कंडक्टर्स ऑफ हीट. देन अनदर प्रॉपर्टी ऑफ मेटल इज कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. विद्युत वाहक असतात. मेटल्स कसे असतात, विद्युत वाहक असतात. सो विच मेटल्स आर यूज्ड टू मेक इलेक्ट्रिकल वायर्स. आपल्या आपण घरी बघू शकतो, कॉपर जे आहेत तर ते इलेक्ट्रिक वायर्स किंवा इलेक्ट्रिसिटी कंडक्शन करताना यूज केलं जातं. काही ठिकाणी ॲल्युमिनियमचे वायर जे आहेत तर ते पण यूज केले जातात. सो मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑल्सो. जसं हीटचे कंडक्शन करतात तसे इलेक्ट्रिसिटी जे पण काय असतात ते गुड कंडक्टर्स असतात. लीड इज ॲन एक्सेप्शन विच इज अ नायदर अ गुड कंडक्टर ऑफ द हीट अँड नॉर द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इथं फक्त एक आपण सांगू शकतो, लीडचं एक्झाम्पल इथं सांगू शकतो. सो दॅट इज ॲन नायदर बी गुड कंडक्टर ऑफ हीट अँड नॉर बी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे लीड हे असं एक काय आहे, एक्सेप्शनल केस आहे. त्याच्यामधून हीट पण कंडक्शन केली जात नाही आणि इलेक्ट्रिसिटी जी आहे तर ती पण कंडक्शन केली जाऊ शकत नाही.
The seventh property, that is the conduction of electricity. The metals काय आहेत, they are good conductors of electricity. Now eighth property is a density. Density, see here, metals have high density. metals मध्ये काय आहे, डेन्सिटी कशी आपल्याला दिसते, ऑल मेटल्स हॅव हाय डेन्सिटी, त्यांच्यामध्ये डेन्सिटी जास्त दिसते आपल्याला, म्हणजे घनता जास्त असते. सोडियम, पोटॅशियम अँड लिथियम, दे आर एक्सेप्शनल फॉर दॅट. एक्झाम्पल कुठले सांगितले बघा, सोडियम, पोटॅशियम अँड लिथियम. These are the exceptional cases. Sodium, potassium and lithium. These are exceptional cases or exceptional metals. They have lower density than water. वॉटर पेक्षा यांची डेन्सिटी काय आहे, कमी असते. म्हणजेच वॉटरवर हे काय होऊ शकतात, फ्लोट होऊ शकतात, तरंगू शकतात. द डेन्सिटी ऑफ लिथियम इज ओनली 0.53 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. एवढी लोवर काय आहे डेन्सिटी असते लिथियमची. म्हणजे इथं हे जे एक्सेप्शनल मेटल्सचे एक्झाम्पल सांगितलेले आहेत, सोडियम, पोटॅशियम आणि लिथियम, यांच्यामध्ये वॉटरपेक्षा यांची डेन्सिटी जी आहे तर ती आपल्याला लो दिसते, म्हणजे कमी दिसते आपल्याला. नाव दिस इज द प्रॉपर्टी डेन्सिटी. सी नाइन्थ प्रॉपर्टी इज मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. आता ही प्रॉपर्टी पाहूया. तर व्हॉट आर द मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स आर. जनरली मेटल्स हॅव हाय मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट बघा, ज्या टेम्परेचरला काय होतं, सॉलिडमधून लिक्विडमध्ये काय होतात, मेटल्स ट्रान्सफर होतात. सो दॅट इज अ मेल्टिंग पॉइंट. अँड बॉइलिंग पॉइंट लिक्विड स्टेटमधून गॅसेस स्टेटमध्ये ज्यामध्ये कन्वर्ट होतात. सो दॅट इज अ बॉइलिंग पॉइंट. याच्यामध्ये आपल्याला मेटल्स दे हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. सो दे हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट मेटल्समध्ये काय असतो आपल्याला जास्त दिसतो. एक्सेप्शनल केसेस आहेत त्याच्यामध्ये मर्क्युरी, गॅलियम, सोडियम अँड पोटॅशियम. याच्यामध्ये एक्सेप्शनल केस कुठे आहेत बघा, एक्झाम्पल तर मर्क्युरी, गॅलियम, sodium and potassium. So these are the examples in which lower melting and boiling points are seen. And the another property of metal is sonority. So see, what is the sonority? What is the metals that your school bell is made up of? आपल्या शाळेमध्ये असणारी जी बेल आहे तर ती कशी असते, मेटलशी तयार केलेली असते. बेल का होते, वाजवली जाते, म्हणजे त्याच्यामधून काय होतो, साऊंड जो आहे तर तो प्रोड्यूस होतो. किंवा घरामध्ये आपल्या हातातून प्लेट खाली पडतेस तर त्या प्लेटचा काय होतो, आवाज होतो. सो हाऊ डज दॅट बेल इज फंक्शन और हाऊ डज दॅट प्लेट हॅव साऊंड. सो मेटल्स आर सोनोरस. म्हणजे मेटल्समध्ये काय असते, नादमयता, तर साऊंड काय होतो त्याच्यामधून प्रोड्यूस होऊ शकतो. सो दे प्रोड्यूस साऊंड आफ्टर स्ट्रायकिंग और ऑन स्ट्रायकिंग. जर आपण त्याला काय केलं, स्ट्राईक केलं म्हणजे बडवलं तर काय होतं, त्याच्यामधून मेटल्समधून साऊंड प्रोड्यूस होतो. सो दॅट प्रॉपर्टी इज अ सोनोरिटी. ही प्रॉपर्टी काय आहे, सोनोरिटी ही प्रॉपर्टी आहे. तर अशा प्रकारे मेटल्स जे आहेत सो दे हॅव डिफरंट प्रॉपर्टीज. या मेटल्समध्ये काय होतात, आपल्याला अशा प्रकारे डिफरंट प्रॉपर्टीज दिसतात. कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज बघितल्या
बघितला बघा आता. ह्या सगळ्या काय फिजिकल प्रॉपर्टी आहेत, म्हणजे भौतिक गुणधर्म आपण मेटल्समध्ये असणारे सगळे बघितले. मेटल्स हॅव फिजिकल प्रॉपर्टी सॉलिड स्टेटमध्ये आहेत. एक्सेप्शनल केस फक्त काय आहेत, लिक्विड स्टेटमध्ये असणारे मर्क्युरी आणि गॅलियम आहेत. दे हॅव लस्टर म्हणजे चकाकी असते. ऑल मेटल्स आर हार्ड, दे आर नॉट सॉफ्ट. एक्सेप्शनल्स आर ओनली सोडियम अँड पोटॅशियम. हे फक्त काय सॉफ्ट आहेत, बाकीचे अदर जे मेटल्स आहेत तर ते हार्ड आहेत. देन मेटल शोज द डक्टिलिटी. यू कॅन मेक वायर्स फ्रॉम metals, that is the ductility property. They show the malleability. So metals are used for making sheets किंवा metals पासून आपण sheets तयार करू शकतो. Then next property is conduction of the heat. They are good conductors, or metals are good conductors of the heat. In that silver, copper, aluminum, these are the best conductors. Then conduction of the electricity. याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पण काय होते, कंडक्ट केली जाते मेटल्सकडून. एक्सेप्शन केस फक्त काय आहे, लीड. सो दे लीड इज अ नॉन कंडक्टर ऑफ हीट ॲज वेल ॲज इलेक्ट्रिसिटी. हा काय आहे, नॉन कंडक्टर आहे. देन डेन्सिटी. सो ऑल मेटल्स शोज द हाय डेन्सिटी. सगळ्या मेटल्समध्ये डेन्सिटी हाय दिसते. फक्त एक्सेप्शनल केस कोणते आहे बघा, सोडियम, पोटॅशियम, लिथियम. दे हॅव लो डेन्सिटी दॅन द वॉटर. देन all metals shows high and melting and boiling points. या सगळ्या मेटल्समध्ये मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट जास्त असतो. फक्त एक्सेप्शन कोण आहेत, मर्क्युरी, गॅलियम, सोडियम आणि पोटॅशियम. हे काय एक्सेप्शनल केस आहेत, त्याच्यामध्ये लो मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट दिसतं. आणि सोनोरस आहेत, ऑल मेटल्स आर सोनोरस. सो त्यांच्यामध्ये नादमय येतात, म्हणजे दे कॅन प्रोड्यूस साऊंड ऑन स्ट्राईक. स्ट्रायकिंग केल्यानंतर, त्यांना पडवल्यानंतर त्यांच्यामधून काय होतो, साऊंड प्रोड्यूस होतो. सो ऑल दीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. नाव हिअर वी स्टॉप. नाव सी द एक्सरसाइज. राईट डाऊन ऑल दीज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द मेटल्स इन युअर नोटबुक. हा आजचा काय आहे, अभ्यास आहे. दिस इज द एक्सरसाइज, टुडेज एक्सरसाइज.